काय झालं रे? भुकायला कोण आले? थांब की तुला पण नेते ना. थांब ना जरासं. त्याला नेऊ दे आधी. थांब रे थांब. चला आमची कारभारी कुठे गेले तर? चला 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 इकडे इकडे इकडे. मालक तुझं इकडे. चल चल. तिथल्या फाळ्या काढायच्या होत्या हो. सकाळी लावायला सोपं जाते. फाळ्या काढल्या तर सोपं जात आहे. सकाळी लई मग ते काम सगळं एकच होते. पसारा कशाला काढायला जातो स्टोर मध्ये? तिकडेच राहू दे की. नाही तर ते वर पाहिजे आता उद्या पेरणी करायला. घरच्या छोट्या पेरणीच कशाला काढलं होती छोटं खोरं? हा दाखव. 4 पांढरे 4 काळे 4 लाल कोंबडीचे. लय जीवात जत्तन सांभाळते. काल 2 पिल्ले नालीमध्ये सोडली आणि फिर राहिली. मग ती पिल्ल्यांना मी इकडे काढली. आता कोणाचं काय करू नका. असं काय करता येते? राहू द्या. मालक मध्ये बोलवायला. चल चल तुला गार्डन दाखवते माझं. ये छोटूस गार्डन. चप्पल पण नाही घातली मी. जाय इकडे. घाण करायची नाही बरं का. एकदा सगळं बसून काढावं लागते देव गवत. त्याच्यामध्ये कशाला चाललास मध्ये? काय दिसले तुला? सरक. तिकडे एक तुरीचं झाड होतं. लावलं असतं तर मी काल टाकली तर गायीनं शेण देऊन गेली बघा. रोज सकाळी असं झाडं लागतं. हे काय 4 वाजता 5 वाजता येळभर सगळं उकरून ठेवत्यात. रोजचं साफसूफ करायला असा घंटा लागतोय बघा. किती धिंगाणा करून ठेवल्यात बघा ह्या कोंबड्या. पण त्या नसल्या की करमत बी नाही माणसाला. मस्त दिवसभर जे असते चिवचिव काव चालू असते. कुत्रे भुकत आहेत. पुरासा मस्त कवळा आपला चमकुरा आलाय. आणि आज करायचे मला चमकुऱ्याच्या भजे छोटे छोटे. कारण आता हे काही लहान पान आहेत ना. ह्याच्या काय वड्या लावू शकत नाहीत. म्हणून खाली पानं असतं पिठामध्ये बुडून काढा. हे मस्त कडक कुरकुरीत अशा टेस्टी आपल्या वड्या होत. चला आज भाजीला पण काही नाही तर वरणासोबत तर ह्या वड्या केल्या की संध्याकाळचं जे आहे ते जेवण मस्त खमंग लागते. आणि मला चमकुरा खूप आवडतं. असं 1-2 दिवस झाले की मला चमकुरा जे आहे जसं की भाजी म्हणा वड्या म्हणा भजे म्हणा ह्याचे खाऊ वाटते. तर त्याच्यामुळं मी जे आहेत हे असे टायर हे करून ह्याच्यात लावलेले आहे. कारण दुसरीकडे जाऊन आणण्यापेक्षा आपल्या घरचं कधी तोडा आणि कधी खा. चला मस्त चमकुरा. बाकी ते कवळे पाण्यात आणि ह्याचा गरगटाय खूप छान असं होते बरं का. चला आता संध्याकाळचं मस्त करायच्यात कुरकुरीत वड्या. चला एवढे पानं ठुले तर आता ह्याच्यातलं गवत बिवत सगळं काढायचं राहिले. जसं की झाडाचे कटिंग राहिल्यात तेव्हा सगळी साफसफाई केली की मस्त उपसत आहे आपला चमकुरा. तर चला मी तर लावलेली बघा कमळाची फुलाची मी झाडं. सध्या आता चांगले आलेत. बघूत आता फुलं येतात की नाही ते ह्याला. जरा बाहेर आबाळ आलं की घरामध्ये कंपल्सरी कांदे भजे मिरची भजे. आता पावसाचं येरी कुणी खात नाही आमच्यात. पावसाळ्याचं 2 दिवसाला जे आहे तर हे चालूच राहते. कारण मुलाला आवडतं मला पण आवडते. भजे सगळ्यालाच आवडते. त्याचे पप्पा सोडून. कारण बिलकुल तेलकट खात नाहीत ते. पण आम्ही सगळेजण खातो. आणि उन्हाळ्याचं तर बिलकुल जेवण जात नाही. तर चला मस्त मंडळी तुम्ही बी सगळेजण या गरमागरम मिरची भजी खायला. बाहेर भरपूर असा आबाळ गच्च आले भरून. गरमी पण भरपूर राहिली. तर चला मस्त कुरकुरीत आपले मिरची भजी. जास्त तर मुलाला मोठ्या मुलाला आणि मला तर मिरची भजीच आवडतात. आणि मग मुलीला आमच्या वैभवला आणि त्याच्या पप्पाला कांदे भजी आवडतात. मला नाकाशला मिरची भजीच आवडते. तर मस्त टम्म असे फुगलेत आपले मिरची भजी बघा. आणि असे भजे केले की नाही की चुलीपाशीच असं गॅसपाशीच उभं टाकावं लागते मला. कारण गार कोणीच खात नाही. जसं की पुरणाचा स्वयंपाक असो की भजे असो की चपात्या असो जसे आले तसे 2-2 टाकून द्यावे लागतात. त्याच्यामुळं खूप कंटाळा येतं हे स्वयंपाक करायचा मला. आता ते आल्यावर आमच्या वड्या काढून घ्यायच्यात.
कारण आधी जर करून ठेवलं तर कोणी खात नाही, मग ते करून बी उपयोगच नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपल्यालाच आता मेहनत पडली तर पडली, पण सगळ्याला गरम गरमच जे आहे ते देत असते. काय झालीत भजी घेऊन जाय. आणि जेवताना भजी खात नाही, हे आधीच जेवायच्या आधी जराशे खाते नाश्ता केल्यावानी आणि पुन्हा जेवते. त्याच्यामुळे त्याला गरम गरम भजी झाली की आधी द्यावं लागते. तर आणि जेवताना 1-2च खाते, पण आधीच खायची त्याला आवडे गरम गरम. आणि जसं दुकानावरून त्यानं आला की मी काढलेत भजी. असा मसाला टाकून खाते. त्याच्यावर लिंबू टाकल्यावर मस्त वाटते. मस्त एक नंबर. चला आता मस्त वड्या काढून घेते, कारण आमची कारभारी बी आलेत आता. कधी कारभारी म्हणते, कधी मिस्टर म्हणते. मी त्यांना जे नाव माझ्या तोंडामध्ये येते ना त्यांना हाका मारित असते. ताई तुम्ही कधी मिस्टर म्हणता, कधी कारभारी म्हणतात. मला जे आवडलं त्यांना हाका मारते. कोणताही नाव त्यांना घ्या, त्यांना माहीत राहते मी कोणत्याही नावाने हाका मारते म्हणून. एका आवाजावर त्यांना माहीत होते. आणि असे पातळ मस्त कुरकुरीत अशा वड्या काढायच्या, अशा टाकायच्या. छोटे छोटे पानं असल्यानं खूप छान अशा मस्त वड्या होत्या. बिलकुल असं लावायची बी गरज नाही. तर मोठे पानं राहिले की आपल्याला अशा घड्या घालून लावावं लागतात ना, पण असे लावायची पण गरज पडत नाही. आणि खूप असे कुरकुरीत होतेत आणि खायला पण बिलकुल चरचर करीत नाहीत, कारण कवळे पान आहेत ना त्याच्यामुळं. आणि अशा पावसाळ्यामध्ये मला खूप अशा वड्या आवडतात. रोज पण वडी असली चमकुऱ्याची, जसं की भाजी वडी, तर मला कंटाळा येत नाही. आकाश चमकुऱ्याची वडी घेऊन जाय रे जे. खरं तर महिन्यात 1.5 महिन्यात म्हणा 15 दिवसाला हे जे वडी आहे ना, हे चमकुऱ्याचं सेवन जे आहे ते खरंच सगळ्यांनीच करावं. कारण पोटाचे विकार पण खूप, आणि जसं की हाडी ताप असते ती पण हे ना खूप रेग्युलर जे आहे ते आपल्या खाण्यामध्ये ठेवा. कुणाला आवडत नाही, चरचर होते म्हणून लेकरांना ते. पण कवळे पानं असले की बिलकुलही चरचर होत नाही. आणि खूप औषधदायक पण आहे. आणि आमच्या इकडे टायफॉइड पण निघला ना, तर हे जे खालच्या काड्या असतात ना त्याचं जे पाणी आहे उकळून पण प्यायला देतात. आणि जसं की खेकड्याचं पाणी पण देतात. पण जे लोक जे आपले आता नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ते चमकुऱ्याचं पाणी जे आहे ना ते खालचं उकळून दिलं ना, त्याच्यानं हाडी ताप पी जाते, टायफॉइड पण कमी होते. बघा कशा टम फुगल्यात आपल्या वड्या. तर चला मंडळी, मस्त कुरकुरीत अशा चमकुरीच्या वड्या घेतल्यात करून. आणि या सगळेजण गरम गरम खायला